नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत। आपल्या म्हाडा, सिडको किंवा पीएमआरडी किंवा इतर जे सरकारी योजना आहेत यामध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना आपण गेल्या 7 वर्षापासून फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत म्हणजे 100% गृह कर्ज मंजूर करून देण्यापासून तर सरकारी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करून देण्यापर्यंत आपण संपूर्ण घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य किंवा मदत करत असतो। आपण आपल्या मुंबई किंवा पुण्याच्या जे आपले ऑफिसेस आहेत इथून आपण यासाठी सहकार्य किंवा मदत करत असतो। आज आपण याच संदर्भामध्ये म्हाडाचे किंवा सिडकोचे किंवा सरकारी योजनेचे जे नियमावली असते यामध्ये जे घराचं स्वप्न साकार करू शकत नाही किंवा कागदपत्राअभावी जे करू शकत नाही त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। यामध्ये सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आज विषय घेणार आहोत त्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट असेल, त्यानंतर 2 नंबर आपला इन्कम क्रायटेरिया असेल, त्याचबरोबर आपल्याला ही लॉटरी सिस्टीम और चॉईस हा 3 नंबरचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, फ्लोर राईजचा विषय असेल। ह्या सर्व वेगवेगळे जे विषय आहेत या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जर आपण अशाच पूर्ण व्हिडिओ जर आपला पाहिला तर निश्चितपणे आपल्याला त्याची माहिती कळणार आहे। आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर नसेल केलं तर आपण ते पण करावं आणि माझा नंबर जो आहे तो 8149895075 या व्हॉट्सअप नंबरवर आपण मेसेज किंवा माहिती विचारू शकता किंवा आपण त्या पद्धतीने फोन केला तर मदत पण करण्याचा आपण प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत। तर आज आपण आजच्या विषयाकडे येऊया। आजचा विषय आहे सर्वप्रथम ज्या म्हाडा लॉटरीमध्ये घर घेऊ इच्छिणारे आहेत आणि त्यांना घराचे स्वप्न साकार करायचं आहे परंतु म्हाडाच्या अटी व शर्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना घर घेता येत नाही, त्या संदर्भामध्ये आज आपण विषय घेणार आहोत। त्याच्यात सर्वात प्रथम जो आपला विषय येतो तो डोमेसाइल सर्टिफिकेट्स आपल्या सर्व सरकारी योजनेमध्ये कंपल्सरी असतं। तर ते सुद्धा डोमेसाइल सर्टिफिकेट जे आपल्या इथे 15 वर्ष वास्तव्य महाराष्ट्रामध्ये करतात त्यांना भेटत असतं आणि त्यामुळे बहुतांशी जे आपले काही लोक ते घेऊ शकत नाहीये घर। तर अशा लोकांसाठी आज जी आपण योजना किंवा आपल्या क्लिनिकला आपण आलात तर अशा म्हाडाची योजना आहे की ज्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीये। हा आज आपला पहिला मुद्दा। त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो इन्कम क्रायटेरिया, ज्यांचे इन्कम जास्त आहे किंवा कमी आहे किंवा EWS, LIG, MIG, HIG यापेक्षाही जास्त आहे आणि त्यांना तरीही आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपल्याला त्यांना घर घ्यायचं तर त्यांच्यासाठी सुद्धा इन्कम क्रायटेरिया नसलेले म्हाडाचं प्रोजेक्ट आलेलं आहे। त्यामध्ये आपण